माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते यांच्यामध्ये लढत होणार आहे। ही जागा महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी सुद्धा आता प्रतिष्ठेची आहे। त्यामुळे या मतदारसंघात दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून जोरदार सभा होत आहेत। या मतदारसंघात धैर्यशील मोहिते यांच्या विरोधात अनेक स्थानिक मुद्दे आहेत। त्यात संस्था बुडवून सर्वसामान्य ठेवीदार आणि शेतकऱ्यांना धैर्यशील मोहितेंनी फसवल्याचा आरोप आता भाजपकडून जाहीरपणे केला जातोय। रणजितसिंह निंबाळकरांविरोधात थोडासा रोष हा सुरुवातीला दिसून आला होता, मात्र इथं त्यांच्या जमेच्या अनेक बाजू आहेत। रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सध्याचे खासदार असून त्यांना भाजपने पुन्हा एक वेळेस तिकीट दिले। ते सातारा जिल्ह्यातील फलटणमधील निंबाळकर राजघराण्याचे वंशज आहेत। त्यांच्या उमेदवारीला सुरुवातीला भाजपतील काही स्थानिक लोकांनी विरोध केला होता, परंतु भाजपने पुन्हा निंबाळकरांवर विश्वास ठेवत त्यांनाच उमेदवारी दिली आहे। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी 2019 ला मोदी लाटेत भाजपत प्रवेश केला होता। निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहितेंनी विरोध केला होता। त्यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत धैर्यशील मोहिते पाटलांनी आता लोकसभेचं तिकीट मिळवले। मोहिते कुटुंबानं सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे उमेदवार निंबाळकर आणि आता इतर काही जण करू लागलेत। आता पाहूयात माढा या लोकसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी सकारात्मक असलेले मुद्दे कोणकोणते आहेत ते। खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने अनेक विकास कामं माढ्यात केलेली आहेत। उदाहरणार्थ माढ्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न हा बिकट होता, तर निंबाळकरांनी इथं पाणी आणत पाणी टंचाईचा प्रश्न पूर्णपणे सोडवलेला आहे। माढ्यामध्ये रोजगार वाढवायला MIDC देण्याचं आश्वासन भाजपकडून देण्यात आले आणि त्याचा मतदानावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। उदयनराजे भोसले सुद्धा त्या क्षेत्रामध्ये MIDC आणण्यासाठी केंद्र सरकारच्या संपर्कात होते, परंतु तो विषय का थांबला हे अद्यापही अस्पष्ट आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम हे माळशिरस आणि अकलूज या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे। नीरा नरसिंहपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कुलदैवत आहे, त्यामुळे फडणवीस इथं नेहमीच जात असतात। आमदार प्रसाद लाड हे सुद्धा नुकतेच इथं भेट देऊन आलेले आहेत। तिथं नीरा आणि भीमा नदीचा संगम होतो आणि त्यावर आता बंधारा बांधण्याचं काम सुरू आहे आणि याशिवाय तिथं पुढे पर्यटन स्थळ विकसित करण्याचा सुद्धा निंबाळकरांचा प्रयत्न आहे। आता धैर्यशील मोहितेंच्या बाजूचे आणि अडचणीचे मुद्दे सांगायचं झालं तर माढा येथील संपूर्ण सहकार क्षेत्र हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या ताब्यात आहे। त्यातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळतो। माढ्यातून 2009 साली शरद पवार हे खासदार होते, तेव्हा त्यांनी इथल्या नागरिकांना काही आश्वासनं दिली होती। त्यामध्ये माढा हा बारामती सारखा विकसित करेल, माढ्यामध्ये मोठी MIDC आणणार, MIDCच्या माध्यमातून युवकांना मोठा रोजगार देणार आणि माढ्यात पाणी आणणार अशी ही आश्वासनं होती। मात्र शरद पवारांनी यापैकी कोणतंही आश्वासन पूर्ण केलं नसल्याचं निंबाळकर यांनी एका जाहीर सभेत म्हटलंय। आता आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे माढा मतदारसंघातील सहकार हे मोहिते पाटील परिवाराने संपवले का? कारण माढा हा शुगर बेल्ट आहे आणि म्हणून इथं सहकार मजबूत होतं, परंतु धैर्यशील मोहिते पाटील परिवाराच्या भ्रष्टाचाराने इथलं सहकार क्षेत्र आता संपल्यात जमा झाले। तर धैर्यशील मोहितेंवर भ्रष्टाचाराचे आरोप हे भाजपकडून केले जात आहेत। सुमित्रा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी 300 कोटींचा भ्रष्टाचार आणि विजय ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत 150 कोटींचा भ्रष्टाचार करून ती संपवली। सामान्य नागरिकांच्या ठेवी गिळल्या, ठेवीदार बर्बाद झाले असे राजकीय आरोप हे धैर्यशील मोहिते पाटलांवरती होत आहेत। विजयरत्न आणि शिवरत्न या दोन्ही साखर कारखान्यात भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवलं। याशिवाय शिवामृत सहकारी दूध उत्पादक संघात प्रचंड भ्रष्टाचार करून तो डबघाईला आणला। विजयरत्न पशु पक्षी सहकारी संघ आणि राजहंस कुक्कुटपालन संघात प्रचंड भ्रष्टाचार करून तो सुद्धा बुडीत काढला असा आरोप निंबाळकर यांनी कालच झालेल्या जाहीर सभेत केलाय। याशिवाय मोहिते पाटील परिवारावरती जमिनी बळकावल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे। धैर्यशील मोहिते पाटील हे अकलूज क्षेत्रात गरीब शेतकऱ्यांवर प्रचंड दबाव आणून त्यांच्या जमिनी कमी भावात बळकावतात आणि त्यांचं प्लॉटिंग करून प्रचंड पैसा कमवतात असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय। शेतकरी स्वतःचं प्लॉटिंग करत असल्यास त्यांना शासकीय परवानगी मिळू देत नाहीत आणि यातूनच मोहिते पाटील परिवार हा प्रचंड पैसा कमवतो। डॉक्टर लॉबी, प्रतिष्ठित व्यावसायिक, व्यापारी यांच्याकडून निवडणूक फंड म्हणून प्रोटेक्शन मनी घेतलं जातं असा सुद्धा आरोप करण्यात आलाय। शिक्षण प्रसारक मंडळाचं शासकीय अनुदान असलेलं 1ली ते 12वी असं सदाशिव माने विद्यालय आहे। शासकीय अनुदान असूनही त्यात 1ली, 5वी आणि 11वीला प्रवेश घेण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांकडून कमीत कमी 15,000 रुपये अवैध डोनेशन घेतलं जातं। हे सर्व बिनपावती आणि बेनामी चालतं असा सुद्धा आरोप त्यांच्यावर भाजपचे नेते आता करू लागलेत।
अकलूज नगर परिषद येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी हे त्यांच्या दबावात काम करतात अशी स्थानिक लोकांची तक्रार असल्याचं निंबाळकर यांनी अकलूजच्या जाहीर सभेत सांगितले। त्यामुळे आता या सगळ्यांच्या तुलनेत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रतिमा स्वच्छ आहे असा प्रचार आता भाजप नेत्यांकडून केला जातोय। आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।